हॅलोज लवली लेडीज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी हा ड्रेस बनवलेला आहे या साडीपासून. आणि या साडीवरती मी मार्किंग पहिल्यांदा मी वरची बॉर्डर कट करून घेतली आणि त्या बॉर्डरच्या इथे मी मार्किंग करून घेतलं. एक मार्किंग 3.25 इंचाचं आणि एक मार्किंग 3.75चं, म्हणजे त्याच्यामध्ये 2.5 इंचाचं अंतर आहे. आणि अशा मार्किंग करून मी पूर्ण आधी साडीवर तसं मार्किंग करून घेतलं, म्हणजे आपल्याला पटकन शिवायला बरं पडतं. तसं मार्किंग करून घेऊन मी पहिल्यांदा सगळ्या प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघताय, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे म्हणून मी त्या थोड्याशा डार्क केल्या आहेत. मला तिथं दिसत होतं थोडासा अंधार होता, त्याच्यामुळे आता मी जे अस्तर आहे त्याची खालची बॉर्डर शिवून घ्यायला लागली आहे. ती बॉर्डर शिवून घेतली तोपर्यंत माझी बॉबिन संपली. माहितीच आहे, जेव्हा पण काहीतरी काम करणार मध्ये बॉबिन संपणं हे मस्ट आहे. त्याच्यानंतर मी पुढच्या कामाला लागले. पूर्ण मग खालची बॉर्डर शिवून घेतली. त्याच्यानंतर मग मी त्याला पण थोड्या प्लेट्स मारून घेतल्या. त्या प्लेट्सच्या मापांची काही गरज नाही आहे, त्या प्लेट्स तुम्ही अंदाजाने मारू शकता. हा प्लेटेड स्कर्ट तसा शिवायला खूप इझी आहे. एकदा तुम्ही याचं ट्युटोरियल पाहिलं की तुम्हाला पटकन शिवायला जमेल. फक्त ह्यातला एक अवघड पार्ट, अवघड असं म्हणता येणार नाही, पण त्याला फार कष्ट लागतात, ते म्हणजे इस्त्री करणे. ह्या प्लेट्स व्यवस्थित पिन करून मग त्याला इस्त्री करणे. आणि इस्त्री म्हणजे तुमची जास्त टेम्परेचर पण नाही त्याला चालत, कारण जर तुमची साडी काठापदराची असेल तर त्याचं फॅब्रिक लगेच जळतं. त्यामुळं मीडियम हीटवर टेम्परेचर सेट करावं लागतं. आणि तसं मीडियम हीटवर केल्यामुळं प्लेट्स लवकर सेट होत नाहीत. म्हणून तुम्हाला सारखं ते इस्त्री फिरवून व्यवस्थित प्लेट्स सेट कराव्या लागतात, तरच या स्कर्टचा लुक छान दिसतो. तुम्ही नुसत्या प्लेट्स मारून जर डायरेक्ट स्कर्ट शिवला तर तो छान दिसत नाही. त्याच्यानंतर मी अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही जॉईंट करून घेतलेलं आहे. त्यावर त्याचा लुक असा दिसत आहे. आणि आता बेल्ट बनवायचा आहे. जेवढा पण तुम्हाला बेल्ट हवा आहे जेवढा रेडी बेल्ट हवा आहे तेवढा मी त्याला पेपर कॅनव्हासची एक पट्टी काढून चिटकवून घेतलेली आहे. तुम्ही त्याला कॉलरचा जो कॅनव्हास वापरतात, जो हार्ड कॅनव्हास असतो, तोही त्याला चिटकवला तरी चालेल. आता मी अस्तर आणि जी कॅनव्हासची बेल्ट आहे ते आधी जॉईंट करून घ्यायला लागले. बेल्ट जॉईंट करताना त्याच्या दोनही साईड्स आणि एक वरची साईड ही जॉईंट करून घ्यायची. आणि जेव्हा बेल्ट जॉईंट करणार तेव्हा स्कर्टचा जो लेअर आहे तो पण थोडासा फोल्ड करायचा आणि जॉईंट करून घ्यायचं. पूर्ण एक साईडवरची जॉईंट करायची, ते पण आतल्या बाजूनं जॉईंट करायचं, म्हणजे आपल्याला फिनिशिंग देताना बरं पडतं की आपण वरच्या बाजूनं फोल्ड करून बेल्ट फिनिशिंग देऊ शकतो. आता हा बेल्ट पूर्ण तयार झालेला आहे आणि तुम्ही या बेल्टला बघू शकता की किती मस्तच फिनिशिंग आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक पोकळी शिल्लक राहिलेली असती जागा, तिथून तुम्ही कॉर्ड पण इन्सर्ट करू शकता लटकनसाठी, जो की लटकन छान दिसतो त्याच्यामध्ये कॉर्डमध्ये घालून त्याच्यामध्ये लावल्यानंतर. आता आपलं एकच काम राहिलं, ते म्हणजे साईड्स जॉईंट करायचं. पहिल्यांदा आपल्याला साडीचा लेअर जॉईंट करून घ्यायचा आहे पूर्ण खालीपर्यंत. जेवढं पण तुम्ही त्याला सीम अलाउन्स ठेवणार आहे तेवढ्यावरती पूर्ण शिवून घ्यायचं. त्याच्यानंतर अस्तरचंही तसंच करून घ्यायचं आहे. वरून अस्तरही वेगळं एकत्र जॉईंट करायचे नाही आहेत. दोन्ही लेअर आपल्याला वेगळेच जॉईंट करायचे आहेत, तरच तो स्कर्ट छान दिसतो. आणि हे झालं, हा आपला स्कर्ट रेडी आहे. कसा वाटला हा स्कर्ट हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही असा स्कर्ट कोणत्याही साडीचा शिवू शकता, तो खूप सुंदर दिसतो. या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजचा व्हिडिओ ॲड केलेला नाही आहे, पण मी नेक्स्ट टाईम ॲड करण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि आता राहिली फक्त लटकन्स. तर मी याला रेडीमेड लटकन्स आणि दोरी लावलेली आहे. ते कसं वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय बाय.